नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MHT CET PYQ आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन इयर 2025. इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे प्रत्येक पेपरमध्ये 3 प्रॉब्लेम्स असतात. चला तर मग सुरू करूयात. हा आहे पहिला प्रॉब्लेम. इंटिग्रेशन dx बाय 2e रेज टू 2x प्लस 3e रेज टू x प्लस 1. हे डिनॉमिनेटरचं एक्सप्रेशन बघितलं की लगेच कळतंय. काय करावं लागेल? पुट e रेज टू x इज इक्वल टू t. दॅट मीन्स dx ची व्हॅल्यू काढावी लागेल. e raised to x dx is dt and therefore dx is dt by e raised to x. e raised to x म्हणजेच काय? t आहे. आणि मग आपला I काय होईल? इंटिग्रेशन I is equal to dt by t into 2 टाइम्स e raised to 2x आहेत म्हणजेच e raised to x ब्रॅकेट स्क्वेअर आहेत म्हणजे 2t स्क्वेअर प्लस 3t प्लस 1. याचे फॅक्टर्स पडतायत. फॅक्टर्स पाडून घ्या. इंटिग्रेशन dt बाय टी इंटू हे क्वाड्रॅटिक इंटी आहे त्याचे फॅक्टर्स पडतात t प्लस 1 टू 2t प्लस 1. कोणती मेथड आहे? पार्शियल फ्रॅक्शनची मेथड आहे. लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स. लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर्स. चला तर मग तर यासाठी खूप वेगवेगळ्या मेथड्स अवेलेबल आहेत. आपण एक शॉर्ट ट्रिक वापरूयात. तुम्ही थिअरॉटिकली केलं तरी चालणार आहे. आपण एका शॉर्ट ट्रिकने करूयात. इंटिग्रेशन 1 बाय टी इंटू टी प्लस 1 इंटू 2t प्लस 1 अँड dt. हे जे एंटायर एक्सप्रेशन दिसते त्याच्यात 3 लिनियर फॅक्टर आहेत. आता प्रत्येकाबद्दल एकदा एकदा 0 पुट करायला सुरुवात करा. पहिला लिनियर फॅक्टर घेतला t इज इक्वल टू 0. तर t सोडून सगळ्या एक्सप्रेशनमध्ये t ची व्हॅल्यू 0 टाका. आपल्याला पहिला कॉन्स्टंट मिळतो. आणि मग त्या पहिल्या कॉन्स्टंटला नाव देऊयात आपण a इज इक्वल टू काय मिळते 1 बाय t प्लस 1 मध्ये 0 टाकला तर 1. 2t प्लस 1 मध्ये t ची व्हॅल्यू 0 टाकली की 1. म्हणजे पहिला कॉन्स्टंट मिळाला 1. तर दुसरा कॉन्स्टंट t प्लस 1 ची व्हॅल्यू 0 टाका. म्हणजेच t ची व्हॅल्यू काय -1. दुसरा कॉन्स्टंटला नाव देऊयात आपण b. t प्लस 1 सोडून राहिलेल्या सगळ्या एक्सप्रेशनमध्ये t ची व्हॅल्यू -1. 1 बाय t ची व्हॅल्यू -1 इंटू t प्लस 1 मध्ये टाकायची नाही. 2t प्लस 1 मध्ये टाकली तर -2 प्लस 1 म्हणजे परत आला -1 आणि याचं आन्सर आलं 1. आता पुढं 2t प्लस 1 इज इक्वल टू 0 टाका. म्हणजे t ची व्हॅल्यू -1/2 आणि त्याला नाव देऊयात आपण c इज इक्वल टू 1 बाय -1/2 इंटू -1/2 प्लस 1 झाले 1/2. 2t प्लस 1 मध्ये टाकायची नाही आणि हे आले -4. आणि मग आता आपला आन्सर कसं लिहायचं बघा. इज इक्वल टू a इंटू लॉग आणि त्याच्याशी संदर्भात असणारा लिनियर फॅक्टर उचलायचा आहे. त्याच्याशी संदर्भात असणारा लिनियर फॅक्टर आहे t लॉग t. पुढं प्लस b ची व्हॅल्यू 1 इंटू लॉग आणि या b शी रिलेटेड लिनियर फॅक्टर होता t प्लस 1 आणि t प्लस 1 च्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचा आहे. तो 1च आहे. नाही केलं तरी चालेल. पुढं -4 लॉग आता याच्याशी संदर्भात लिनियर फॅक्टर आहे 2t प्लस 1. 2t प्लस 1 2t प्लस 1 च्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड तो येतो 2 आणि प्लस सी आपला असतोच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. एक 2 कॅन्सल होतोय आणि आपला आन्सर दिसेल I इज इक्वल टू लॉग e रेज टू x प्लस लॉग e रेज टू x प्लस 1 -2 लॉग e रेज टू x प्लस 1 प्लस c. इथले हे लॉग टू द बेस e आणि हे e कॅन्सल होऊन काय मिळेल आपल्याला x. म्हणजे आपलं फायनल आन्सर आहे x प्लस लॉग e रेज टू x प्लस 1 मायनस 2 लॉग 2 e रेज टू x प्लस 1 प्लस c. आणि बघा आता हा ऑप्शन असलेला हे आन्सर असलेला कोणता ऑप्शन आहे? हे ऑप्शन करेक्ट आहे बघा. x प्लस लॉग e रेज टू x प्लस 1 मायनस 2 लॉग
2e⁻x प्लस 1 प्लस सी. पुढचा क्वेश्चन बघा. e⁻2030 log x minus e⁻2029 log x divided by e⁻2028 log x minus e⁻2027 log x. तर इथं लॉगचे रूल्स वापरले की काय होईल? लॉगला जो मल्टिप्लायर असतो तो इंडेक्समध्ये जातो आणि ई रेस टू लॉग टू द बेस ई काय होतात? एकमेकांना कॅन्सल करतात. हा रूल वापरल्यावर आपल्याला ते वरचं एक्सप्रेशन काय होईल बघा. I is equal to integration x raised to 2030 minus x raised to 2029 divided by x raised to 2028 minus x raised to 2027. प्रत्येक ठिकाणचा e raised to log to the base e get cancel. कॉमन येत आहेत x raised to 2029 न्यूमरेटर मधून काय राहते x minus 1. डिनॉमिनेटर मधून x raised to 2027 कॉमन x minus 1 आणि dx. जे कॅन्सल होते ते कॅन्सल केलं की काय राहत आहेत एक्स स्क्वेअर डी एक्स आणि एक्स स्क्वेअर डी एक्सचा आन्सर येतं एक्स क्यूब बाय 3 प्लस सी. कोणता ऑप्शन आहे? सी ऑप्शन करेक्ट आहे. आहे पुढचा क्वेश्चन. इंटिग्रेशन साइन टू एक्स बाय ए प्लस बी कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्यांदा काय करा, साइन टू एक्स म्हणजे कसे मांडणार आपण? 2 साइन एक्स कॉस एक्स डिवायडेड बाय ए प्लस बी कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. आणि सगळ्या गोष्टी दिसत आहेत. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे, त्यामुळे आपण पुट करणार आहोत कॉस एक्स इज इक्वल टू टी. डिफरन्शिएट करूया. डी एक्सची व्हॅल्यू मिळवायची आपल्याला. ऍक्च्युली साइन एक्स डी एक्सची व्हॅल्यू मिळवायची आहे. मायनस साइन एक्स डी एक्स डी टी आणि साइन एक्स डी एक्सची व्हॅल्यू मिळते आपल्याला मायनस डी टी. आणि मग आपलं इंटिग्रेशन काय होईल बघा आता. I is equal to minus 2t by a plus bt ब्रॅकेट स्क्वेअर आणि dt. परत पार्शियल फ्रॅक्शनची मेथड आहे. लिनियर रिपीटेड फॅक्टर्स आहेत. मग कन्सिडर करा मायनस 2t बाय a प्लस bt ब्रॅकेट स्क्वेअर. किती कॉन्स्टंट लागतील? 2 कॉन्स्टंट लागतील. इज इक्वल टू a बाय a प्लस bt प्लस बाय a प्लस bt ब्रॅकेट स्क्वेअर. हे सोडवून घ्या. मायनस 2t इज इक्वल टू a इंटू a प्लस bt प्लस b. एक लिनियर फॅक्टर अवेलेबल आहे, त्याची व्हॅल्यू 0 टाकूयात. a प्लस bt 0 पुट केला म्हणजेच काय, t ची व्हॅल्यू येते आपली मायनस a बाय b आणि आपल्याला b ची व्हॅल्यू मिळून जाईल. देअरफॉर b इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 2a बाय b आणि इथं पुट करायची आवश्यकता नाही कारण तो 0 आहे. आता आपल्याकडे दुसरा लिनियर फॅक्टर अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे टी ची कुठलीही व्हॅल्यू पुट करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल आता इथं सिम्पलेस्ट व्हॅल्यू टी इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 2a बाय b. या दोन्ही व्हॅल्यू या एक्सप्रेशन मध्ये पुट केल्या की आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल आणि ती a ची व्हॅल्यू मिळते आपल्याला मायनस 2 टाइम्स a प्लस b बाय ab. कॉन्स्टंट मिळालेत आपल्याला. आता आपण इंटिग्रेशन सोडवूयात. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ब्रॅकेट a ची व्हॅल्यू मायनस 2 a प्लस b बाय ab डिवायडेड बाय a प्लस bt प्लस b ची व्हॅल्यू आहे 2a बाय b डिवायडेड बाय a प्लस bt ब्रॅकेट स्क्वेअर आणि dt. इट इज इक्वल टू मायनस 2a प्लस b बाय ab कॉन्स्टंट टेकन आउटसाइड आणि 1 अपॉन टी चं इंटिग्रेशन लॉग टी असतं, तसं 1 अपॉन a प्लस बी टीचं इंटिग्रेशन येणार आहे लॉग a प्लस बी टी आणि a प्लस बी टीच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड, तो येतो b प्लस 2a बाय b कॉन्स्टंट आउटसाइड 1 अपॉन टी स्क्वेअर दिसतंय, त्याचं इंटिग्रेशन असतं मायनस 1 अपॉन टी. त्यामुळे इथे येणार आहे मायनस 1 बाय a प्लस बी टी
आणि ए प्लस बी टीच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड, तो येतोय बी, म्हणजे इथं एक 1/b प्लस सी. तर सरळ दिसतंय -2/b² कॉमन आहेत, ते कॉमन घ्या आणि काय राहते ब्रॅकेटमध्ये ते लिहूयात. ए प्लस बी बाय ए टाइम्स लॉग ए प्लस बी आणि टी म्हणजे काय आपले कॉस एक्स. मायनस कॉमन काढलेत आपण, त्यामुळे इथं काय राहिले आता प्लस 2/b² कॉमन गेलेत, म्हणजे राहिला ए, मायनस पण कॉमन गेलेत, म्हणजे ए टाइम्स आणि डिनॉमिनेटरला आले हे ए प्लस बी कॉस एक्स आणि प्लस सी. हे आपला आन्सर आहे. आणि आपला कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा, -2/b² असलेला ए प्लस बी बाय ए लॉग ए प्लस बी कॉस एक्स प्लस ए बाय ए प्लस बी कॉस एक्स. कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा, सी ऑप्शन करेक्ट दिसत आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. साइन रेस टू ऑड डिग्री आहे. साइन रेस टू ऑड डिग्री किंवा कॉस रेस टू ऑड डिग्री असेल तर एक साइन बाजूला घ्या आणि राहिलेले आहेत ते कॉस मध्ये कन्वर्ट करा. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन एक्स dx या पद्धतीने मांडा. आता आतले जे साइन स्क्वेअर आहेत ते कॉस स्क्वेअर मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन एक्स आणि dx पुट करा. कॉस एक्स इज इक्वल टू टी, याच्यावरून आपल्याला साइन एक्स dx ची व्हॅल्यू मिळते मायनस dt. therefore I becomes इंटिग्रेशन 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर dt आणि तो मायनस बाहेर मांडूयात, मायनस dt. इट इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्या 1 मायनस 2t स्क्वेअर प्लस टी रेस टू 4 dt ए मायनस बी होल स्क्वेअर केला. आणि आता इंटिग्रेशन मायनस तसेच 1चं टी मायनस 2t स्क्वेअरचं टी क्यूब बाय 3 प्लस टी रेस टू 4चं टी रेस टू 5 बाय 5 प्लस सी. आणि टी ची व्हॅल्यू आपली काय आता कॉस एक्स आहे. आणि मग कोणता ऑप्शन करेक्ट दिसतोय बघा, कॉस एक्स मायनस बाहेर आहेतच, -2/3 कॉस क्यूब एक्स प्लस कॉस रेस टू 5x बाय 5 प्लस सी. ती ऑप्शन करेक्ट आहे. आहे पुढचा क्वेश्चन. इफ इंटिग्रेशन टू एक्स प्लस 3 बाय एक्स मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 dx इज इक्वल टू लॉग एक्स मायनस 1 रेस टू 5/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 रेस टू ए bracket complete -1/2 tan inverse x plus a where a is an arbitrary constant, then small a ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. आता पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. एक नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे आणि एक नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. मग कन्सिडर करा 2x प्लस 3 बाय x मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू a बाय x मायनस 1 प्लस b बाय एक्स स्क्वेअर प्लस 1. आणि याच्यावरून आपल्याला लिहिता येईल आता 2x प्लस 3 इज इक्वल टू a इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस वेट इथं काय येईल bx प्लस c टाइम्स bx प्लस c टाइम्स एक्स स्क्वेअर प्लस 1. क्वाड्रॅटिक फॅक्टरसाठी दोन कॉन्स्टंट विथ एक्स लागतात, लक्षात घ्या. bx प्लस c अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 bx प्लस c इंटू एक्स मायनस 1. एक लिनियर फॅक्टर हातात आहे, त्याच्याबद्दल 0 पुट करून घ्या. पुट एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा. आणि एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली सगळीकडे तर काय मिळेल 5 इज इक्वल टू bx प्लस c वाली टर्म अब्सेंट असेल, आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल 1 स्क्वेअर इज 1 1 प्लस 1 इज 1 प्लस 1 2 a म्हणजेच a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 5/2. आता हे एक्सप्रेशन पूर्ण सोडवून घ्या, सेम पॉवर्स ऑफ एक्स कलेक्ट करा आणि आपल्याला 3 इक्वेशन मिळतील एबीसी मधले. आता मी कलेक्ट करतोय सेम पॉवर्स ऑफ एक्स. बघा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स स्क्वेअर तयार होणार आहे, त्याच्यावरून ए प्लस बी. आता लेफ्ट साइडला यामध्ये एक्स स्क्वेअरची टर्म अब्सेंट आहे, म्हणजे
याचा कोइफिशियंट 0 असला पाहिजे. म्हणजे पहिलं इक्वेशन मिळालं a प्लस बी 0. आता एक्सच्या टर्म्स कलेक्ट करूयात आपण. एक्सची टर्म आहे -bx आणि प्लस cx. म्हणजे -b प्लस c आणि लेफ्ट साइडला एक्सचा कोइफिशियंट आहे 2. हे दुसरं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन कॉन्स्टंट टर्म. पहिली कॉन्स्टंट टर्म a आहे आणि इथली कॉन्स्टंट टर्म आहे -c. लेफ्ट साइडला कॉन्स्टंट आहे 3. याच्यावरून आता आपल्याला बाकीच्या व्हॅल्यूज सहज मिळू शकतात. ज्या अर्थी a ची व्हॅल्यू 5/2 आहे, त्या अर्थी या इक्वेशन वरून b ची व्हॅल्यू झाली लगेच -5/2. आता a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, b ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. कोणत्यातरी एका इक्वेशन वरून c ची व्हॅल्यू काढा आणि c ची व्हॅल्यू येते -1/2. तर ह्या व्हॅल्यू वापरून आपल्याला ते पार्शियल फ्रॅक्शनचं मेथड करून इंटिग्रेशन सोडवायचं आहे. Therefore, I is equal to integration a ची व्हॅल्यू आली होती आपली 5/2 divided by x minus 1 plus bx plus c. b ची व्हॅल्यू आली होती आपली -5/2x minus c ची व्हॅल्यू आली होती 1/2 divided by x square plus 1 and dx. It is equal to 5/2 log x minus 1. बरोबर. आता -5/2 कॉमन काढा. मायनस हे आपण सेपरेट करणार आहोत. एक्स स्क्वेअर प्लस 1 सेपरेट करून घ्या. मग -5/2 कॉन्स्टंट टेकन आउटसाइड. तिथं राहिले x बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 dx मायनस 1/2 कॉन्स्टंट टेकन आउटसाइड. हां, -5/2 कॉमन नाही, ते कॉन्स्टंट आहेत त्यामुळे बाहेर आले. -1/2 इंटिग्रेशनमध्ये राहतील 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 dx. इट इज इक्वल टू 5/2 log x minus 1 मायनस, आता इथं ॲडजस्टमेंट करावी लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2x येतो. त्यामुळं 2 ने इथं डिव्हाइड करा आणि इथं मल्टिप्लाय आणि मग -5/4 log एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस 1/2 1/1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी. तर थोडेसे लॉगचे रूल्स वापरावे लागतील आपल्याला आणि आपल्याला जसं आन्सर सांगितलंय तसं लिहावं लागेल. आणि ते आन्सर लिहिलं की कळतंय आपल्याला आता. त्यांनी प्रोडक्टमध्ये मांडलंय. म्हणजे हे कसं लिहावं लागेल? 5/2 किंवा हे कॉन्स्टंट मी वरती मांडून टाकतो लगेच. लॉग x मायनस 1 रेज टू 5/2. इथं त्यांनी काय केलं? प्लस घेतलेत म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर प्लस 1 रेज टू मायनस 5/4 मायनस 1/2 टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी आणि दिसते आपल्याला त्या स्मॉल ए ची व्हॅल्यू काय आहे? -5/4. त्यामुळे आपला आन्सर आहे -5/4. कोणता ऑप्शन आहे बघा? बी ऑप्शन करेक्ट आहे. चला हा शेवटचा क्वेश्चन आहे. इंटिग्रेशन dx अपॉन 2 प्लस cos x. इथं पुट करतो आपण. कोणती मेथड आहे? 1 a sin x प्लस b cos x प्लस c. पुट tan x/2 इज इक्वल टू t. आणि हे पुट केल्यावर dx ची व्हॅल्यू मिळते 2t/1 प्लस टी स्क्वेअर आणि cos x ची व्हॅल्यू असते 1 मायनस टी स्क्वेअर बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आणि मग इंटिग्रेशनची व्हॅल्यू 2 dt/1 प्लस टी स्क्वेअर फुल डिवायडेड बाय 2 प्लस 1 minus t square by 1 plus t square. It is equal to 2 constant taken outside integration dt by 2 plus 2t square plus 1 minus t square. It is equal to 2 times integration dt by t square minus 3 म्हणजेच ते लगेच √3 ब्रॅकेट स्क्वेअर मांडा इज इक्वल टू हे बाहेरचे 2 तसेच 1 x square minus a square. वेट काहीतरी चुकलं आपलं. 2 + 1 3 म्हणजे इथं प्लस येत आहेत.
म्हणजे टी स्क्वेअर प्लस √3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 1/x² प्लस a स्क्वेअर 1/a ची व्हॅल्यू √3a टॅन इनव्हर्स x बाय a पण x म्हणजे t बाय √3 प्लस c असतोच आणि इट इज इक्वल टू 2/√3 इनव्हर्स 1/√3 आणि t म्हणजे टॅन x/2 प्लस c. कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा? बी ऑप्शन करेक्ट आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन इयर 2024 चे प्रॉब्लेम्स बघणार आहोत. थँक यू.